गाईज मम्मीचं बघा काय काम चालू आहे. भांडे घासते आणि इथं स्पेशल उपमा बनवते बघा. काय बोलू काय जातं आम्हाला खूप टाइम नाही खरंच. आता चाललंय आमचं सीझन सुरू आहे आता. मम्मीचं सीझन चालू आहे आणि आता संडे आहे. आज 10 वाजले पण मेन क्लायंट आत्ताचेच असतात म्हणून मम्मी एवढी धावपळ करते. हवा बघा गाईस केवढी सुटली आहे, मस्त वारा सुटला. इथं बघा मस्त तिच्यासाठी झोका बांधलेला. झोका तर बसत नाही मॅडम, बसतच नव्हती. आता खाली गेली आहे, बसलीच नाही. गॅलरी बघा मी केवढी काल साफ केली आहे. कबूतर येऊन सारखं घाण करतात. म्हणा यूट्यूबवर मी बघितलं की तिला फक्त थोड्या वेळ बाहेर पाठवलेलं, 15 मिनिटात मॅडम रिटर्न. आणि मी रांगोळी दाखवते तुम्हाला. रांगोळी बघा मी काल काढली. काल शनिवार होता ना श्रावणचा म्हणून. हे बाई आणि तुम्हाला मी वातावरण दाखवते. सारखं ऊन आणि पाऊस एकत्र येत आहे पण ना रेनबो काय दिसलं नाही. मस्त ही पण गॅलरी मी साफ केली आहे. नाश्ता करतोय आणि बघा कशी बघते टकामका. मम्मी तिला एक फटका मारलाय म्हणून आता येत नाही. कसं झालंय मम्मी आता लय फास्ट करणार आहे आणि जाईल पण पटकन. कधी आता घरातनं बाहेर निघाल कळणार पण नाही. आणि पप्पाला बोलली मी आडवा घ्या तर बघा कसे बसलेत. ज्यांचा पार्लर आहे त्यांनाच माहिती असेल. संडे जेव्हा सुट्टी असते. माझी आंघोळ नाही झाली आहे कारण की का 2 जण चालले आणि मला एकटीला नाश्ता जाणार नाही म्हणून मी आंघोळ न करता खायला घेतलंय. आणि काय तू बनवणार आहे आज? पप्पा तर बोलताय पनीर बनवाल बघू. येतील मग बनवतील. मम्मी तर कारण लय लेट येणार आहे. आमचं रुटीन पूर्ण चेंज झालं आहे का आम्ही म्हणजे वेळ भेटत नाही. सगळ्यांचं काम पण असतं. मग आम्ही विचार केला की संध्याकाळ थोडंसं असं फक्त चहा वगैरे प्यायला, बाकी जास्त शॉपिंग वगैरे करायला जात नाही. पण तेवढंच फिरायला मेन फिरायला फक्त थोडंसं चेंज म्हणजे असं दिवसभर काम आणि पार्लर घर असतं ना. मग त्यापेक्षा आम्ही विचार करतो की संध्याकाळचं जाण्यापेक्षा रात्री जाण्यापेक्षा की 4-5 वाजता जाऊन यायचं. म्हणजे संध्याकाळी क्लायंट वगैरे असतात म्हणून आम्ही 3-4 ला जाऊन येतो. म्हणजे 1.5 तास बाहेर काढतो. चेंजेस करणं गरजेचं होता. आल्या तर खरंच एवढं छान वाटतं ना घरामध्ये थांबून. रात्रीचं थोडं सिरियस वगैरे बघतो. मी सांगते ना सारखं पप्पा गाईज मी सांगते ना मी घरी लय कॉन्टेंट शूट करू शकते पण माझ्याकडे आयफोन नाही आहे. काही नाही का आयफोन कशाने शूट करतो? आयफोन नाही आहे. हा मम्मी पार्लरला होती तर मग शूट नाही करू शकले. मी मस्त टमाट्याचं सार बनवलेलं एक नंबर. मम्मीला पण आवडलं, मला पण आवडलं आणि पप्पाला पण लय आवडलं. आणि गाईज मी तुम्हाला सांगते ना आत्ता आपलं रुटीन चेंज झालं आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला संध्याकाळी आपल्याला बाहेर फिरायला जायचं आहे तर आता मस्त फिरायला जाऊया बाहेर. गाईज पप्पाचं जेवण चालू आहे आणि बाहेर क्लायंट आले. आवडलं का? मम्मी काम करून करून एकदम. आणि पप्पा बघा मस्त मी सार बनवून आणलेलं. ऊन किती छान येतं बघा. पसारा बघा. पप्पा आवडली चटणी? चटणी नाही सारी सार आवडला? भूक लागली होती मला. बघ ना कसं आवडत होतं ग. भूक लागली होती म्हणून एकदम मस्त वाटलं खाऊन जेवण मला. मम्मी किती भारी अरेंज करते बघा. एवढं भारी अरेंज करून ठेवलं आणि पडदे पण किती सुंदर वाटतात. ही बाई आहे ना जी पोस्टरला लावली आहे ती ॲक्च्युली माझ्या आईच्या चॉईसची आहे.
पण पप्पा तुम्हाला खोटं सांगतील की पप्पाची चॉईस? माझी चॉईस नाही आहे. गाईस चला आता थोडंसं तोंड बेंड पुसून आपण जाऊ बाहेर फिरायला. कुठे पळून जाते, कुठे पळून जाते? हं? पप्पाने बघा मस्तपैकी भजी मागवले तुला आणि आवडेल का? मम्मी समोसा खाते. काय आता आम्ही आले इकडं काय बोलतात ते आपलं शांतीनगरला चाय प्यायला, रेमंड शोरूमच्या बाजूला. तो जो की हा अंकल आहे बघा, जो चायवाला आहे. लय भारी प्युअर बनवतो, लय भारी, एक नंबर प्युअर बनवतो चाय. एकदा येऊन पिऊन बघा नक्की. साक्षी बघा कशी तोंड आत होती. ही पोरीचं करावं तरी करावा काय समजत नाही, कारण ही पोरी बोलली रात्रीचं आपण बाहेर निघतो म्हणून झोपती मी, म्हणून आपण दुपारी निघूया. तर ह्याच्यासाठी रूल चेंज केला, रात्रीचं दुपार केलं आहे फिरायला बाहेर जायला. मग तरी पण झोपते दुपारी पण. काय करायचं तुम्हीच सांगा आता कमेंटमध्ये. गाईस या जगात ना सगळ्यात जास्त झोपणारी मुलगी बोलत तर साक्षी आहे. मी ॲग्री करतो या गोष्टीला, कारण लय झोपती लई. माझा झोपायचा टाईम वेगळा आहे, बट कसं आहे की लोकांना वाटतं मी लय झोपतो, पण मी एवढं नाही झोपत. मी ओनली 5 तास किंवा 6 तास हार्डली झोपतो बस, त्याच्यावर नाही झोपत कधी. कधी फक्त 11 तास 12 तास झोपल. बोल माझे डार्क सर्कल. हां, हे माझे डार्क सर्कलच तुम्हाला सांगू शकतात की बाहेर मी किती झोपतो का नाही. उद्या सोमवार आहे ना, तर मम्मीला काहीतरी घ्यायचं देवाचं, ते घ्यायला चालले. बघा गाईस किती प्रकारचे तूप वगैरे सगळं आहे मस्त. आम्ही नेहमी इथनंच घेतो. राखी बघा, 101 राख्या आहेत. काय काय पप्पानी घेतलंय, कपडे पण घेतले, 2-3 कपडे घेतले. हे बघा कपडे, आणि हे सगळं देवाचं सगळं सामान आहे. आणि सगळं स्कॉच ब्राईट काय काय असतं ते पण आली आहे. आणि मम्मी बनवणार आहे पुलाव बनवणार आहे, व्हेज पुलाव, कारण उद्या उपवास आहे ना. आणि कोशिंबीर पण बनवणार आहे. बघा सगळं सामान आणून ठेवलं मम्मीने. काय खरं सांगते, टाईम बिलकुल नाही आहे आमचं. नाही शेड्यूल बेंचमार्क चाललं आहे. जेव्हा मला भूक लागली, मला एवढी भूक लागली आहे, आता मी काय खाऊ शकतो साक्षीला पण. मम्मी मला बोलते की ना, मी जेवण बनवून येते तोपर्यंत फोन बघ. आणि जेवण किती मिनिटात बनवून येतस? 15 मिनिटात बनवून येते, आणि 15 मिनिटात मला फोन रिटर्न द्यायला लागतो. आणि आता पण मी भांडी घासते, तर मम्मीने जेवण बनवायला घेतले. माझी भांडी होईपर्यंत मम्मीचं जेवण होऊन जाईल, आणि मग मला फोन कधी बघायला भेटणार नाही, तुम्हीच सांग. पप्पा आता लेट येणार आहे, थोडे 12 वाजता येतील. हो हां सॉरी, उपास सोडायचं आहे म्हणून लवकर येईलच. 11:30 येऊन जाईल. आणि मांजरला तुम्हाला बघायचं आहे, पण ती त्यांच्या समोरच्यांच्या घरी झोपली. तेच मी आता भांडे घासून आली आहे आणि तुम्हाला दाखवते. एक डिश आली आपल्या घरी, समोरची काकी आहे ना, त्यांनी पाठवलं आहे. कारण की का ते नवनाथ देव असतात ना, त्यांचे पारायण झाले, तर मग ते सगळ्यांना द्यायला लागतं असं, म्हणजे पूर्ण थाली बिली बनवून. मला पण बोलवलेलं घरी, पण मी घरीच नव्हती, म्हणून त्या काकीने पाठवलं. आता तुम्हाला आयटम दाखवते काय. हे बघा, हे पुरी, पुलाव, आणि हे कुरडईचे पापड, आणि छोलेची भाजी, खीर आणि काकडी. चला टेस्ट करूया कुठलं सगळ्यात टेस्टी लागतंय. मम्मीने टेस्ट पण केला, मम्मीला छोलेची भाजी आवडली. चला आता मी टेस्ट करते, मग तुम्हाला सांग. खरं भारी लागते. काहीच मम्मीचं प्रोसेसमध्ये जेवण चालू आहे. मस्त इथं पुलाव बनतोय, एक नंबर. सगळं ग्रेव्हीज आहे.
बघू आता कसं टेस्ट. मम्मीची इथं बघा साफसफाई चालू. फ्रीजला अख्खं टाकाटाक करून टाकलं. मॅडम कशा झोपल्यात बघा. आणि हे सगळं साफ करायचं आहे. मम्मीने कोशिंबीर तयार ठेवली आहे. मम्मीला भूक लागल्या मम्मी डायरेक्ट जेवून घे. आणि पप्पा बघा व्हेज पुलाव खात आहे. ते बिचारीला बाहेर या लटक मटक लटक. गाईस किचन बघा किती भारी मस्त क्लीन क्लीन वाटायला लागलंय. एक नंबर. आणि एवढे सारे भांडे आणि फ्रीज पण वरून क्लीन आहे. आणि कसं झालंय सुपर स्पायसी. कोशिंबीर पण आहे मस्त टेस्टी माझी.